बिझनेस सबमिट करतोय तो बिझनेस इज मेकिंग प्रॉफिट. So when I am investing something, so I get a return. So नमस्कार, थँक्यू सो मच. माझं नाव अमित नारायण देवरे आणि मी वर्धेसारखाच चंद्रपूर जिल्ह्यातल्या एक छोट्या गावात आलेला व्यक्ती आहे. मॅडमनी जे काही सगळं एवढं वाचलं हे मला आताच कळलं की इतकं काही आपण करून चुकलो आहे. सो थँक्यू सो मच. आपण म्हणजे मला जे व्यक्तींनी बोलवलं, माझे आणि व्यक्तींचे रिलेशनशिप खूप वर्षापासून आहे. जेव्हापासून सोलर बद्दलचं ट्रेनिंग सेशन ज्याला आपण सूर्यमित्र प्रोग्राम हा डिफाईन केला होता किंवा त्याच्या तत्पूर्वी सुद्धा गिरी यांच्यासोबत आम्ही असेच ट्रेनिंग प्रोग्राम घेत होतो आणि त्याच्यानंतर शासनाने एक नवीन उपक्रम सुरू केला ज्याला आपण सूर्यमित्र म्हणतो. आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये आपण जे आपल्या घरावरती इन्स्टिट्यूट आणि कमर्शियल ऍक्टिव्हिटीवरती सोलर सिस्टम पाहतोय किंवा माननीय प्रधानमंत्री यांनी महत्वाकांक्षी योजना आहे ज्याच्यामध्ये 78,000 ची सबसिडी. कारण सगळ्यांना पहिले सबसिडी दिसते, बेनिफिट नंतर दिसतो. सबसिडी क्या है? तो अगर वर्धा में इन्वेस्टमेंट करना है तो गवर्नमेंट हमको क्या देगी? तो इन्व्हेस्टमेंट मीट मध्ये ते असतं की मी जर का एमआयडीसीच्या प्लॉटवर एखादी इंडस्ट्री उभी केली तर मला गव्हर्नमेंट काय देणार? इन्स्टेड ऑफ दिस तुमच्या प्रोजेक्ट मध्ये जमा असेल तर गव्हर्नमेंटच्या सबसिडीची गरज नाही. सो हा माइंडसेट जेव्हापर्यंत तुम्ही चेंज करणार नाही की मला कोणतरी काहीतरी देणार आहे म्हणून मी काहीतरी उद्योजक बनणार आहे, त्याच्या पलीकडे सबसिडीच्या पलीकडे बेनिफिट्स काय आहे आणि सबसिडी हा सगळ्यात शेवटचं बेनिफिट आहे. म्हणजे जसं जेवण झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर सोप जी आहे तुम्हाला मिळते किंवा कुठेतरी सुपारी असेल किंवा उपवास याला आपण म्हणतो, कन्सिडर दिस सबसिडी ॲज अ एंड पार्ट ऑफ युअर प्रोजेक्ट. तेव्हापर्यंत तुम्ही समोर जाऊ शकणार नाही. तुमच्या फायनान्शियल कॅल्क्युलेशन मध्ये सबसिडी आतापर्यंत पहिले असेल आणि सबसिडीच्या भरोशावर जर तुम्ही प्रोजेक्ट चालू करणार असाल तर कृपया करू नये. हा माझा म्हणजे पहिलं माझा सिद्धांत आहे. आता प्रेझेंटेशन आहे ओके. तो जो माझा अनुभव आहे, कारण मी इतका मोठा नाही, अजून 40-41 वर्षाचं वय आहे आणि माझ्यासमोर बसलेले बरेचसे लोक माझ्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठे आहेत. मी माझा अनुभव तुमच्यापर्यंत नवीन उद्योजक असतील, जुने उद्योजक असतील, एक माइंडसेट आणि काय करायला पाहिजे आणि मी काय केलं काय नाही केलं त्याच्यातून मी ज्या काही गोष्टी आतापर्यंत अचीव करू शकलोय त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पुढच्या अर्ध्या तासामध्ये, म्हणजे मला जो वेळ दिलेला तो अर्धा तासाचा आहे, त्या अर्ध्या तासामध्ये तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार. याच्याने तुम्हाला काही फायदा होऊ शकतो का किंवा तुमचे काही प्रश्न उत्तर असतील तर त्याच्यामुळे माझा काय फायदा होऊ शकतो का? कारण मी माझ्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आहे की मी तिथे येतो आणि 9:30 ते 5चा वेळ ज्यांच्यासोबत इन्व्हेस्ट करतो त्याच्याकडे मला काही ना काही रिटर्न हवं असतं. पण आज मला इथे येण्यामागचे काही कारण आहे. मी काही फक्त ज्ञान किंवा जे काही झालेलं त्याच्यासाठी तुमच्यापर्यंत आलेलो नाही. कॅनडिडेट गुड असोसिएट, गुड पार्टनर्स फॉर माय इंडस्ट्री, फॉर मी, so that I can expand my business by sharing the business opportunity also. So starting with Greenline Solutions Private Limited. Why Greenline? So everybody, where there is a problem, there is an opportunity. हा सगळ्यात पहिले माझा मूळ मंत्र आहे. नवीन उद्योजकांनी पण टाका की काहीतरी देशला भला वगैरे करते, पहिले आपलं भलं करा, नंतर आपल्या समाजाचं की आपल्या सोसायटीचं भलं करा, नंतर देशाचं भलं होणार. पहिले आपण सुदृढ असलो तर देश सुदृढ असं नाही. सो आपला बिझनेसचं जे गोल आहे किंवा आपण जो बिझनेस, आपण सगळं आता बिझनेस बद्दल बोलतोय. आय एम नॉट अ मोटिवेटेड स्पीकर. सो मी पहिल्यांदा बिझनेस चालू करत असताना वेअर इज द प्रॉब्लेम, जो कोणी प्रॉब्लेम आहे जिथे कुठे प्रॉब्लेम आहे तीच फायनान्शियल ऑपॉर्च्युनिटी असते असं माझं हा मत आहे. डॉक्टरकडे तुम्ही स्वतःहून जाता, डॉक्टर तुमच्याकडे येत नाही कारण तुम्हाला प्रॉब्लेम म्हणून तुम्ही डॉक्टरकडे जाता. पेट्रोल पंप तुमच्याकडे येत नाही, तुमच्या गाडीचं पेट्रोल पंप संपलं की तुम्ही पेट्रोल पंपवर जाता. सिंपल उदाहरण आहे. तर जिथे तुम्हाला प्रॉब्लेम आहे किंवा जिथे तुम्हाला गरज आहे किंवा तुमचा प्रॉब्लेम आहे त्याच बिझनेसला आजकाल सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, त्याला इन्सेंटिव्हाइज करतात. कारण ज्या गोष्टी सरकार करू शकत नाही त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत म्हणून ते इन्सेंटिव्हाइज करतात, असं माझं प्रामाणिक मत आहे. तर तुम्हाला जे काही नवीन दिसत आहे, आज मी सोलर इंडस्ट्रीमध्ये किंवा रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये काम करतो. आज प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे एनर्जी. आज मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकणे इज द इझिएस्ट थिंग इन दिस वर्ल्ड.
कुठलीही मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकणे, कारण त्याच्यासाठी कन्सल्टंट आहे, त्याचे मॅन्युफॅक्चरर बसले आहे. तर मेजर सगळ्यात महाग गोष्ट आहे किंवा सगळ्यात कठीणची गोष्ट आहे बिझनेस मध्ये, दॅट इज सेलिंग. तुमचा प्रॉडक्ट तुम्ही सेल करू शकता का, आणि ते करू शकता असाल तरच तुम्ही प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये किंवा त्या सर्व्हिसेस मध्ये जा. कारण कॉम्पिटिशन ही मॅन्युफॅक्चरिंग साईडला नाहीये, कॉम्पिटिशन ही सेल साईडला आहे. तुम्ही काय सेल करता, तुमचं प्रेझेंटेशन काय आहे, तुमचं स्किल काय आहे, हाऊ यू विल प्रेझेंट युअर प्रॉडक्ट इन फ्रंट ऑफ युअर कस्टमर. सो फर्स्ट थिंग, आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. हा माझा मूळ मंत्र आहे, ते तुम्हाला सांगतोय. तो वाय क्रिएटेड, कारण आजपासून 2007-2008 मध्ये बिल डायरेक्टची संकल्पना आली. त्याच्यामध्ये प्रोप्रायटरी कन्सर्न, कारण आपल्याकडे मान्यवर सीएस असतात आणि आपण छोट्या ठिकाणावर आल्यावर आपल्याला बॅलन्स शीट समजत नाही, बॅलन्स शीट मध्ये काय काम होतं ते समजत नाही. 21 तारीख आली की 28 तारखेला सीए फोन करतो, आपण एक रिटर्न करणार नाही. पण आपण म्हणतो सर आज बोलेंगे वैसा भर देंगे. मग तो स्टॉक खालीवर करतो, तुमच्या बॅलन्स शीटचे रेशो खालीवर करतो आणि आपण सांगतो भरतो. आणि 21 तारखेला बॅलन्स शीट, आपली बॅलन्स शीट धंदा कोण करतोय, आपण. बॅलन्स शीट कोण बनवतो, सीए. कुठं बसून, त्याच्या ऑफिस मध्ये बसून. आपल्या घरचा जो टॅलीवाला असतो किंवा आपण माणसं ठेवलेली आहेत, माझ्या म्हणजे सगळे एमएसएमई असतील. मी एमएसएमईच्या उद्देशाने बोलतोय. मोठ्या कंपनीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट टीम असते, पण मोस्ट ऑफ द इंडस्ट्री जो माझा अनुभव तो शेअर करतो मी वारंवारी पण सांगतोय. आपण ती बॅलन्स शीट अटॅच करून पाठवून ओके, आपल्याला असं वाटतं बस 30 साल का टर्नओव्हर ओके हो गया. मग ते बँकेकडे दिले, त्यांचे रेशो नाही होत नाही. मग ते तुम्हाला सांगतात आता तुम्ही किती बॅलन्स शीट भरली, मागच्या 3 वर्षामध्ये तुम्हाला एवढंच कर्ज भेटू शकते, असं झालं तसं झालं. आपण खूप कम्प्युटर मार्केट बॅलन्स शीट आपल्याकडे ठेवतो. सो बिझनेस मध्ये जो पहिला सांगितला पॉईंट, दॅट इज ऑपॉर्च्युनिटी. कोणाकडे काय प्रॉब्लेम आहे, कोणाकडे दुसरा काय तो. सेकंड, फायनान्स. तुमच्या खिशात पैसे नसतील ना तो कोणी विचारत नाही. हा माझा अनुभव आहे. बाबा, काका, आई, आजोबा, कारण आपण फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन आहोत. मोस्ट ऑफ इयर्स फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन. सो तुम्हाला तुमच्या तुमच्यावर तुमच्या घरच्यांचाच विश्वास नाही की हा काहीतरी करत 2-4 दिवस सोंग करते, 5व्या दिवशी पळून की नोकरी करत. सिंपल म्हणणं आहे. याच्यापैकी किती लोक ऍग्री करते की तुम्हाला घरातून पैसे भेटतात. आज म्हणते की मला 1 कोटी रुपयाचा बिझनेस चालू करायचा, किती लोक भेटतील. आज वरती करा, इंटरॅक्शन स्टेशन आहे, तर तुम्ही झोपणाऱ्याने मला झोपलेले करता असं वाटतं की कोणाकडे बरोबर. किती लोकांना असं वाटतं की तुमच्या घरून तुम्हाला पैशाचा सपोर्ट भेटू शकतो. त्याच्यामध्ये मामा, काका, आई, आजोबा, बाबा सगळ्यांना भेटणार आहे. मग ज्यांना भेटणार आहे त्यांनी हात वरती करा ना. कारण म्हणजे कमीत कमी 25% तरी आहे. तर तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट देणारा काय नाही. सो बिझनेस चालू करायच्या पहिले तुम्हाला बँक समजणं गरजेचं आहे. बँकच तुम्हाला एकमात्र पर्याय आहे. आता इथे माहिती नाही, प्रेझेंटेशन मध्ये सीजीटी स्कीम 5 कोटी रुपयापर्यंत किंवा 2 कोटी रुपयापर्यंत खर्च भेटणार आहे. अजून बऱ्याचशा स्कीम्स आहेत, कोलेक्टिव्ह फ्री लोन वगैरे या गोष्टी आहेत. तुमची माहिती बरोबर आम्ही बँकेत दिला आहे. हे कठोर सत्य आहे. मला बरेचसे लोक बोलवत नाही, कारण मी सत्य बोलतो. बँक असतील, सरांकडे दिसतात, बँक ऑफ इंडियाकडे दिसतात. मी कटू सत्य सांगतोय, कारण बँक मॅनेजरने स्वतः त्या माणसांवरती, कारण मी जर का बँक मध्ये गेले तर वासुली होऊन करणार. सो प्रोजेक्ट फाईल त्याचा डायग्राम सेकंड जनरेशन बिझनेसमॅन असेल, थर्ड जनरेशन बिझनेसमॅन असेल, तर बँक मॅनेजरचा एक त्याच्यावर एक विश्वास येतो की इसने नहीं भरा तो बाप को भरी देते. किंवा याची दुसरी तरी काउंटर फॉर्म आहे, त्याच्यात दुसऱ्याला आपण देतोय. पण फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅनच्या लाईफ मध्ये सेकंड गोष्ट ती आहे फायनान्स आहे. तो फायनान्स साठी पेपर कसे बनवतात त्याचे बरेचसे सेमिनार्स आहेत. पैसे खर्च करा, पैसे खर्च केल्याशिवाय काही सुद्धा भेटत नाही. रिके सेमिनार में कुछ नहीं मिलता है, रिके सेमिनार में फ्री मिलता है और कुछ नहीं मिलता. ठीक है, इट इज जस्ट लाइक अ गूगल, देयर आर नंबर ऑफ स्पीकर हु कम अक्रॉस यू. आपका ज्ञान हमारा ज्ञान हम आपको बांटते हैं, आपकी तरफ से क्या मिलता हो देते घर जाते. तो आई एम हियर फर्स्ट की सेकंड अपॉर्च्युनिटी क्या है, सेकंड जो की पॉइंट है दैट इज द फायनान्स पॉइंट. तुम्हाला पैसे किती लागणार आहे आणि ते कुठून येणार आहे. तुमच्याकडे ऑर्डर जरी आली तरी कस्टमर 100% पैसे देतो का, 20% देणार. 10 कस्टमर गेले खूप दिवस तोडून ऑर्डर आणतील आणि 10 कस्टमर ते 20% घेऊन बसते. मग कोणाला तरी एखाद्याला तरी पगार वाढवणं पडतं. कल आने वाला है, अब आएगा. आणि कुठला तरी प्रोस्पेक्टिव्ह कस्टमर असतो की जो प्रॉफिट आज ही आएगा, कल नहीं आ सकता. जे कोणी नवीन बिझनेस
दारच समोरचा विचारते और कहा काम किया है और कहा लगा है, तर त्याच्यासाठी दाखवायला एक एक्सपिरियन्स असतो. म्हणून आपण आपल्या किचनचा पैसे लावून एक्सपिरियन्स क्रिएट करायचा नसतो. वी आर नॉट हियर टू क्रिएट अ एक्सपिरियन्स, वी आर हियर टू मेक अ प्रॉफिट. सो डोंट फॉल इनटू दिस काइंड ऑफ कमिटमेंट की 4-5 ऑर्डर एक्झिक्यूट करू नो लॉस नो प्रॉफिट मध्ये. म्हणजे आपल्याला कोणीतरी विचारेल दुसऱ्या कंपनीचा एक्सपिरियन्स सांगायचं काहीच होत नाही, कारण तुमच्या मागे अजून खूप मोठी रांग आहे जे खास विचार करत आहे. आणि जेव्हा तुमचा विचार येतो या 20 ऑर्डर से प्रॉफिट कमाएंगे, त्याच्यावर काही दुसरं कोटेशन तर तुम्हाला ऑर्डर भेटत नाही. सो दिस इज द रियालिटी ऑफ एमएसएमई. सो पहिल्या प्रॉडक्ट मध्ये, पहिल्या ऑर्डर मध्ये, पहिल्या ऑपॉर्च्युनिटी मध्ये जर का प्रॉफिट नसेल तर डोंट इन्व्हेस्ट युअर हार्ड फॉर टाइम, एनर्जी अँड मनी. सो वेअर देयर इज अ प्रॉफिट तिथे जा. नाही छानपैकी ऑफिसला जायचं, पुस्तक वाचायचे, ऑफिस बंद करायचं, चहा प्यायचं, घरी झोपायचं. आपल्याकडचा इन्व्हेस्टमेंट लोकांच्या दुकानात इंडस्ट्रीमध्ये नेऊन जमा करू नका. आणि त्याच्यासाठी हर रोज चक्कर मारा. यू आर बिझी टू गेट मनी बॅक, नॉट टू जनरेट बिझनेस. असं सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे. हे सगळं ओव्हरऑल पिक्चर पॉईंट होते जे मला वाटतं की नवीन तुमच्या जगापर्यंत पोहोचले पाहिजे. माझं इंट्रोडक्शन मी पुण्यात मॅडमनी जसं दिलं ते पुस्तकी होतं. मी अमित देवकडे मागच्या 18 वर्षापासून रिन्युएबल एनर्जी सेक्टर मध्ये काम करतो. त्याच्यामध्ये सोलर, विंड, बायोमास आणि विविध अपारंपरिक ऊर्जा ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती काम करतो. माझा बिझनेस स्टार्ट वॉटरप्रूफिंग कन्स्ट्रक्शन केमिकल मधून झाला. मी भले मेकॅनिकल इंजिनियर असेल, पण नागपूरमध्ये ज्या अपॉर्च्युनिटीज होत्या तेव्हा नागपूरची व्हर्टिकल ग्रोथ होत होती आणि अंडरग्राउंड स्ट्रक्चर सुरू झाले होते. तर मला कुठे अपॉर्च्युनिटी दिसली म्हणून मी वॉटरप्रूफिंग कन्स्ट्रक्शन केमिकल मध्ये आपलं नॉलेज गेन केलं आणि त्याच्यामध्ये घुसतो आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वॉटरप्रूफिंग कन्स्ट्रक्शन केमिकलला काम केलं. त्याच्यानंतर रिटेलला आलो. पिडिलाइट सारख्या कंपनी सुद्धा डिस्ट्रीब्युटरशिप घेतल्या, कारण तिथे पैसे कमी लागत होते आणि तिथून बॅलन्स शीट मोठ्या गेल्या. बँकेकडे गेलो. बँकेने सांगितलं की असं असं होत नाही. मग त्याच्यावरती 3 वर्ष काम केलं. 3 वर्ष बॅलन्स शीट बनवल्या, टर्न डाऊन मोठा केला आणि रिटेलमध्ये टर्न डाऊन मोठा होऊ शकतो म्हणून रिटेल केलं. आय एम अ प्रोजेक्ट पर्सन. मला प्रोजेक्ट एक्झिक्युशन मध्ये मजा येते. पण त्यावेळेस बुक्स मोठे होत होते म्हणून रिटेल काय असतं, इकडून मला आहे 1 करोड का 1 करोड 5 लाख बेस किया टर्नओव्हर इज टर्न डाऊन रेशो आणि 20% बॅलन्स शीट तुम्हाला कर्ज देणार आहे असं ते सगळं गणित असतं. ते अजूनही माझ्याकडे बॅलन्स शीट रेशो वगैरे पल्ले पडत नाही. सो तिथून करता करता त्यावेळेस रिन्युएबल एनर्जी सेक्टर मध्ये सोलर वॉटरची किंमत 50,000 रुपयाचा 100 लीड होता. आता 16,000 रुपयाची कॉस्ट करता. ऍट दॅट टाइम BHEL was the only company who is manufacturing solar water heaters. त्याच्यामध्ये सुदर्शन सौर होता, टाटा बिटी नावाच्या मोठ्या कंपन्या होत्या आणि त्यावेळेस मग विचार केला की स्वतः मॅन्युफॅक्चरिंग टाकायची. पण पुन्हा तेच सांगतोय की प्रॉडक्ट बनवणे इझी आहे, प्रॉडक्ट मार्केट करणे कठीण. सो आय विल वेंट टू सम कंपनी की माझ्याकडे बनवून देता का, त्यांच्याकडनं बनवून घेतले. स्टिकर छान छापले जगात. सगळ्या कंपनीचे मालिकी स्टिकर कसे दिसतात त्याच्यापेक्षा चांगले स्टिकर छापले आणि स्टिकर की मार्केटिंग की कि जिसका स्टिकर ही नहीं चल सकता वाटर हीटर में 5 साल वो क्या वाटर हीटर चलाएगा सर. मेरा यूपी रजिस्टर्ड स्टिकर है, यूपी कंपनी का नाम चलने का होगा आणि तिथून वाटर हीटर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे पापड हे ज्या कंपनीत बनवत होतं त्याच्याकडून बनवून घेतलं. फक्त रिपॅकेजिंग चांगली केली, त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यावरती मार्केटिंग केली आणि जेव्हा माझा ब्रँड डेव्हलप होणं सुरू होऊन गेला, प्रॉडक्ट ऑर्डर येणं सुरू होऊन गेले, 2-3 OEM केले. त्यांच्यामध्ये प्राइस वॉर, त्यांच्यामध्ये कोटेशन वॉर, त्यांच्यामध्ये किती दिवसाची क्रेडिट देते. वन्स द डीलर नेटवर्क तयार केले आणि मार्केटिंग वरती पहिले फोकस केला आणि देन आय स्टार्टेड मॅन्युफॅक्चरिंग वॉटरची. जेव्हा माझ्याकडे क्वांटम आला आणि मला माहिती होतं की 12 महिने फॅक्टरी चालू शकते आणि तोही बिझनेस बंद केला. कारण नेक्स्ट अपॉर्च्युनिटी होती सोलर ऑन ग्रीड. गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम होता प्रत्येक गावामध्ये सोलर स्ट्रीट लाईट लावायचं वगैरे सगळं गव्हर्नमेंट मधनं कुठनं येतो त्याचे प्रॉडक्ट अप्रुव्हल कसे करतात. कारण आपण चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आपल्यासाठी नागपूर म्हणजे शंघाई, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी काय होतं आपल्याला माहितीच नाही आणि प्रॉडक्ट एमएनआरई अप्रूव्ह भेटते. आपण एमएनआरई शोधून राहिलो की एमएनआरई साठी एजन्सी कोण सर्टिफाईड एजन्सी. नंतर 2 वर्षानंतर माहिती झालं की एमएनआरई काही सर्टिफाय करत नाही, CPRI सर्टिफाय करते बँगलोर. ते शोधून कन्सल्टंट वगैरे शोधून प्रॉडक्ट केले आणि प्रॉडक्ट करून गव्हर्नमेंट मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोलरचं काम केलं आणि नंतर बिझनेस जेव्हा सेटअप केला तेव्हा असं लक्षात आलं की पॉलिसी गव्हर्नमेंट बनवते आणि गव्हर्नमेंट पॉलिसी बनवली की आपण खाली एमएसएमईच्या खाली
हे असं असतं तर असं केलं असतं, असं असतं तर असं केलं असतं. तर पहिले टार्गेट हे होतं की माझ्यासाठी प्रॉब्लेमॅटिक इंडस्ट्री इज गव्हर्नमेंट. पॉलिसी जर का बरोबर नाहीये, चंद्रपूरमध्ये जर का उन्हाळ्यामध्ये हेल्मेट घालून जर का चालवल्या गाड्या तर त्यांनी माझं दम दुखतोय, कारण 45 डिग्री बाहेर आहे. सो पॉलिसी शुड बी इन सच अ वे दॅट की एमएसएमई जगलं पाहिजे, माझी इंडस्ट्री जगली पाहिजे. म्हणून मग मी जेव्हा पॉलिसी फ्रेमवर्क होतो, म्हणजे आता पीएम सूर्यगर तुम्ही एन्जॉय करता तुमच्या घरामध्ये, पीएम सूर्यगर महाराष्ट्रामध्ये दिसताय, त्याच्यासाठी मी 5 दिवस उपोषणाला बसलो होतो. अगेन्स्ट सेमी असे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन याच्या आधी 5 दिवस उपोषणाला बसलो, पब्लिक हिअरिंग घ्यायला सांगितले आणि त्याच्यानंतर ही पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करायला सांगितली, बेनिफिट समजून सांगितले. आणि महाराष्ट्रामधलं किंवा विदर्भामधलं पहिलं सोलर नेट मीटर जे तुमच्या घरावरती आज लागलेलं आहे ते मधुरा आणि अग्रवाल म्हणून गृहस्थ आहेत नागपूरचे, आणि तेव्हा एक्सटेंडेड होती त्यांच्याकडे पहिली स्थापना झाली. मॉईल म्हणून दुसरी कंपनी तिथे कमर्शियल. सो सोलर इन्स्टॉलेशन was first done by Greenland Solutions Private Limited, ज्याच्यामध्ये कमर्शियल आणि रेसिडेन्शियल मीटर मागे फिरले का समोर फिरते समोर. तेव्हा 75,000 पर किलोवॉटनी काम करत होता, आता 40 मध्ये आलेला आहे. सो ऍट दॅट टाइम देयर इज अ स्क्रीन अगेन आय हॅव दिस बिझनेस, आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोक तयार केले. त्याच्यानंतर एक संघटना तयार केली, ऑल इंडिया रिन्युएबल असोसिएशन. कारण तुमचं एकदाचं म्हणणं कोणी ऐकत नाही, जिसके पीछे मॉब नाही उसके पीछे कुछ नाही. गाडी चालू करायचं नाही, मॉब म्हणजे माणसं. So started the Renewable Association आणि 7500 च्या जवळपास सोलर इंटिग्रेटर ऑल ओव्हर इंडिया मध्ये जुळलेले आहेत. आता मिनिस्ट्रीमध्ये असेल, एमएससीबीसीएल असेल, एमएनआरई असेल, सेकी असेल, त्याच्यामध्ये जर का आपण गेलो आणि काही मागण्या केल्या त्या मागण्या पूर्ण होतात. सो आय स्टार्टेड इन्फ्लुएन्सिंग इन द पॉलिसी इटसेल्फ. आज 5 कोटी रुपयाची सीजीटीएमएससी केली आहे, 2 कोटी रुपयाची सीजीटीएमएससी आहे, पण किती लोकांना भेटते याचा वापर जर का प्रश्न विचारला, किती लोकांनी परत केली आहे त्याच्यावर प्रश्न विचारला, एक मोठा ठेव. आणि हळूहळू करता करता नंतर असं लक्षात आलं की आता 40 जवळपास झालं, 45-50 वर्षामध्ये 40 वर्षांची रिटायरमेंट घ्यायचं होतं. पण कोविड आल्यामध्ये ते सगळे फायनान्शियल कॅल्क्युलेशन बिघडले आणि मग अगेन स्टार्टेड. सो राईट नाऊ सगळ्यात चांगला बिझनेस काय, ध्यान दिला नाही का, बिकम अ कन्सल्टंट फॉर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. सो आय एम कन्सल्टिंग. महाबीज असेल, तुम्ही नाव ऐकलं आहे, महाबीजचा कन्सल्टंट आहे, कन्सल्टंट आहे, पीडब्ल्यूडीचा कन्सल्टंट आहे, काही रेल्वेचे प्रोजेक्ट करतो, काही मेट्रोचे प्रोजेक्ट करतो आणि प्रायव्हेट कन्सल्टन्सी करतो. हाऊ टू मेक मनी आउट ऑफ प्रॉब्लेम. आणि सगळ्या इंडस्ट्रीचा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये बसलाय, जे काही इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग चालू करणार, तुमचा एक मात्र प्रॉब्लेम आहे एनर्जी. मॅन्युफॅक्चरिंग जो तुम्ही आज मशीन घेणार आहे तीच म्हणजे तोच मॅन्युफॅक्चरर तुमच्या बाजूला घेणार आहे. रॉ मटेरियल इज अवेलेबल असं आहे म्हणून तुम्ही टाकणार आहे. युअर प्रॉडक्ट इज कमिंग इन टू द पिक्चर. तुमचा फोटो काढून गुगलला टाकला की त्याचं काय काय करायचं ते सगळं माहिती पडतं. सो देयर इज नो सिक्रेट. व्ह्यू ऑफ द इंडस्ट्रीचा सिक्रेट. बाकी सगळ्या मोबाईलने तुमचं जग जवळ आणून टाकलाय, तुमचा बिझनेस ऑनलाईन टॅग करून टाकलाय. तुम्ही कस्टमरकडे गेले, हे प्रॉडक्ट खूप चांगला आहे, तो तिथं फोटो काढून सांगतो 27 रुपयाचे येते, 32 रुपयाला येऊन राहिले, पण तो हे पाचले 50 रुपयाचं पेट्रोल घालतो तुमच्या घरी आणतो. सो दिस इज व्हॉट द कॉम्पिटिशन या लेवल पर्यंत आहे. सो हाऊ यू विल कॉम्पेअर. लक्षात आलं की पॉवर सेक्टर मध्ये खूप जास्त ऑपॉर्च्युनिटी आहे. पॉवर जर का रेट दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, 3 रुपयापासून आज 18 रुपयापर्यंत गेला आहे. So we are providing a solution to the n number of companies, residential, commercial, industrial, hospitals, and we are coming with the concept. आता जो काम करतोय, बाकी जल्दी दाखवतो तुम्हाला एक 5 मिनिटांमध्ये, पण आता ज्या सेगमेंटला काम करतोय त्या सेगमेंट मध्ये पॉवर सेल करतो. पॉवर बना के सेल करना. Instead of selling power plant to somebody else, we are renting the power plant. एक बाजू भी हमारा, आप एंजॉय करो. गाडी कशाला विकत घेता, गाडी कशाला विकत घेताना वर्षभरामध्ये 4 लग्न अटेंड करायची आहे, तर गाडी मी विकत घेतो, 4 लग्न 4 दिवशी गाडी पैसे पाठवतो. तशाच प्रकारे तुम्ही तुमचं काम एखादी हॉस्पिटल असेल त्याला सोलर पॉवर प्लांट टाकून द्याल, त्याचं काम नाही सोलर पॉवर प्लांट रन करणे. इट इज अ हेडेक फॉर देम टू क्लीन द सिस्टम. यू रन द शो. यू अगर अजून एक हॉस्पिटल टाका, त्याला लागणारी पॉवर पण देतो. इंडस्ट्री वाल्यांना, सगळ्या इंडस्ट्रीला इट इज अ न्यू कॉन्सेप्ट. माल पुराना है, नया पैकेज है और कुछ नहीं. सोलर तुमच्या घरावर लागत होतं, इंडस्ट्रीला लागत होतं, कमर्शियलला लागत होतं. तर नवीन आयडिया घेऊन जर का तुम्ही तुमच्या प्रॉडक्टला विकणार तर देन यू हॅव अपॉर्च्युनिटी. चान्स है कुछ नया नहीं. विजन, मिशन, फाउंडर, कंपनी, प्रोडक्ट रेंज, अचीवमेंट. फाउंडर मी आणि माझी बायको आहे. माझी बायको 14 वर्ष एमएससीबीसीएल ला काम करत होती.
फायनान्शियल स्टॅबिलिटी होती. घरचे लोक म्हणायचे बाबा तुम्हाला कैसा होगा, तर बायको एमएस टीचरला होती 7 वर्षांचा गव्हर्नमेंट जॉब सोडायला सांगितला. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा घरच्यांनी पण बोलणं सुरू केलं की डोक्याने पैदल झाला आहे, कोणीतरी गव्हर्नमेंट जॉब सोडायला सांगतात. आपण लास्ट 7 to 8 years आणि माझा विचार आहे की जो मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर आहे, तर पटापट करा आपल्याला जीवनासाठी जायचं. सो मॅन्युफॅक्चरिंग युनिट टेस्ट म्हटलं की जेव्हापर्यंत तुम्ही मार्केट करत नाही प्रोडक्ट तेव्हापर्यंत तुम्ही कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंगच्या बद्दल पडू नका. कारण सगळे पैसे आपण मॅन्युफॅक्चरिंगला इन्व्हेस्टमेंट करतो, मार्केटिंगला इन्व्हेस्टमेंट करत नाही, पैसे संपून जातात आणि मग प्रॉब्लेम होतो. काही इंडस्ट्रीमध्ये लागू होतो. मार्केटिंग वरती पहिले पैसे ठेवायचे. फर्स्ट सेल युअरसेल्फ इन द मार्केट. इफ यू हॅव अ कॅपॅसिटी टू सेल द प्रॉडक्ट देन यू कॅन मॅन्युफॅक्चर एनीथिंग. तो हे 3.5-4 एकरमध्ये आता मोठ्या कंपन्यांसोबत कॉम्पिटिशन कशी करायची आहे त्याचं एक उदाहरण. या माझ्यासोबत मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. टाटा आलाय, ट्रक बनाने वाली कंपनी भी आ गई, ट्रैक्टर बनाने वाली कंपनी भी आ गई. इसके साथ में आप कॉम्पिटिशन एमएसएमई कॉम्पिटिशन कैसे करेगा? सो राइट नाउ सोलर इंडस्ट्री में वाल, विक्रम, टाटा, अदानी, महिंद्रा एंड महिंद्रा, you name the big player, they are all coming in this market. कारण इथे अपॉर्च्युनिटी आहे पैसे. तुम्हाला सांगण्याचा आनंद होतो की पीएम सूर्यगर मध्ये आहे तर 6th प्लेयर इन इंडिया. 6व्या क्रमांकाचा प्लेयर आहे जो नागपूरची कंपनी आहे. 3 डिस्ट्रिक्ट मध्ये मॅक्सिमम काम करतो, चंद्रपूर, नागपूरमध्ये. आणि आज 6th प्लेयर जो पीएम सूर्यगर मध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ सिस्टम ऑल ओव्हर इंडिया मध्ये धावणार. आणि 3rd प्लेयर आहे महाराष्ट्र. सो त्याच्यामध्ये एक प्रॉडक्ट वेगळं करत नाही, पण मार्केटिंग अँड सेलिंग अँड द सर्व्हिस इज द मेजर की ऑफ सक्सेस. तुम्ही कस्टमरला किती बाबूस नाही करता आणि तो तुम्हाला रेफरन्स किती देतो. एक सॅटिस्फाईड कस्टमर गिव्ह 1 रेफरन्सेस, 1 अनसॅटिस्फाईड कस्टमर टेक 100 रेफरन्सेस फ्रॉम यू. तो 1 सॅटिस्फाईड कस्टमर गिव्ह यू 1 रेफरन्सेस, मॅक्सिमम 2 अंडे देणार, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण एक अनसॅटिस्फाईड कस्टमर तो तिथं तुमचे अंडे पडतात कि ये कंपनी बोगस है, ये ऐसा ही है, वो वैसा है, खाली ऑर्डर कैंसिल कर दो. सो बस कि उसको सेटिस्फाइड करो, एटलीस्ट रेफरेंस भी देंगे उसको उसके लिए. तो दिस इज व्हाट आई हैव डन इन चंद्रपूर. देयर इज अ रिन्यूएबल एनर्जी पार्क. तुम्ही चालले ते इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार, बसले ते इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार, सायकलिंग केली इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार, झुलत होते इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार, वेस्ट टू एनर्जी, सोलर कुकिंग सिस्टम, तुम्ही यू नेम द प्रोडक्ट. आम्ही शाळेत जाऊन कॉलेजमध्ये जाऊन प्रोग्राम करतो. का बरं प्रोग्राम करतो? जो मुलगा आहे तो ब्रँड माझा घरापर्यंत घेऊन जातो. अवेअरनेस कॅम्पेनिंग. स्टुडंटला तुम्ही केलं तर बाबा गाडी करताना पाणी बंद करा, लाईट बंद करा, पंखे बंद करा, सोलर कॅप, हे ते सगळे इथं आता ऍक्सेसरीज. द मेन प्रॉडक्ट इज समथिंग डिफरंट. आणि जे रिन्युएबल एनर्जी पार्क तयार केले तुम्ही येऊन विद्यार्थी असतील, स्टुडंट असतील, एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तो 4था फॅक्टर मी तुम्हाला सांगणार आहे. व्हेरेवर यू generate a topic, whenever you are at the stable stage, please pull down your other working pizza. समाजाला जे काही द्यायचं तुमच्याकडे जे काही आहे तुम्हाला वाटतं ते तेवढं द्या. पुल सो दिस फॅसिलिटी इज द बेस्ट एक्झाम्पल की आम्ही तयार केली आहे. जे तुम्हाला विद्यार्थी असतील, एमएससी असतील, बीएससी असतील, इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा असेल, कुठलेही ते लोक तिथे पाहतात. शेतकऱ्यांसाठी काय आहे, बिझनेसमॅनसाठी काय आहे, सगळ्यांसाठी तिथे तुम्हाला काही ना काही मिळणार. आणि काहीच नाही मिळालं तर कोणीतरी ते आता बाहेर आपण गावाच्या बाहेर हॉटेल वगैरे टाकतो. त्याच्यासाठी तिथे प्रॉडक्ट पाहू शकतात. एंटरटेनमेंट, देयर इज अ फी फॉर बाहेर येतात त्यांच्यासाठी 250-300 रुपये फी आहे. त्याच्यातनं रेव्हेन्यू जनरेशन आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 300 शाळा आहेत, मल्टीप्लाइड बाय 50 लोक, असं सगळं कॅल्क्युलेशन केलं तर रेव्हेन्यू फॅसिलिटी फॉर मी ऍज वेल एज द ब्रँडिंग फॅसिलिटी. शोरूम आहे. कोणी म्हटलं की माझ्या टाटा मला नाही म्हणून आपका टाटा के पास से क्या लेते, तो आप यू जस्ट कम टू द प्लेस एंड सी this product range. Whether the Tata is having this much of product range किंवा XYZ कंपनी कडे आहे का नाही. So my passion is this कि I have created आपके यहाँ पे कोई सेल्स वाला नहीं आने वाला, डायरेक्ट कंपनी का मालक काम करेगा. So this is what MSCP need to do at the first level. This is my thinking. क्योंकि फैसिलिटी आहे, जर्नी आहे 2009, 2010, 2012, 2014 ते 2021 आणि सगळ्यात मेन पैसे 50 रुपये असायचे खिशामध्ये. घरून मी पाटील आहे, पण खिशात 50 रुपये धंदा चालू केला तर पाहत
सो 50 रुपीज जेव्हा खिशात असायचे तेव्हा एक कॉल आला की कस्टमरकडे जायचं की ऑफिसवर जायचं, प्रीपेड एव्हरीथिंग घरी बसून राहायचं. अशी ही सिच्युएशन फायनान्शियली आलेली आहे. आणि याच्यात मी जर्नी केली. त्याच्यानंतर ऑपॉर्च्युनिटी आली की गरम पाणी, कोणी गरम पाणी विकते पाहिलंय. हॅव यू हर्ड अबाउट की आता सोलर पॉवर आहे, सोलर प्लांट आहे, पॉवर सेक्टर. सो आय एम सेलिंग द हॉट वॉटर. गरम पाणी विकणे हे कोणताच कॉन्सेप्ट कोणी पाहिलेलं नाही. गरम पाणी विकणे जितक्या काही एमएसएमईज आहेत त्यांनी तुम्ही विचार करा, आईस्क्रीम बनवतात त्याला गरम पाणी लागतं, स्टीक बनवते त्याला गरम पाणी लागतं, ट्रॅक्टर कंपन्यांना गरम पाणी लागतं, जेल कंपनीला गरम पाणी लागतं. ट्रॅक्टर जेव्हा पेंट करतो त्याच्यामध्ये डिग्रीसिंग होतं, म्हणजे साफ करावं लागतं. तिथे ते लोक गरम पाणी यूज करतात. तर गरम पाणी आम्ही स्वतः बनवून देतो. आणि गरम पाणी पर लिटर कॉस्ट 80 पैसे लिटरची गरम पाणी विकतो. ऐकलंय? खरंच सांगा, कोणीतरी ऐकलंय का गरम पाणी विकणारी एकतरी कंपनी? ऐकलंय? नसेल हात वरती करा, म्हणजे ऐकली. ज्याने हात वरती नाही केलं त्याचा अर्थ त्याने मला सांगेल की माझा कॉम्पिटिटर कोण आहे. मी इंडियामध्ये मी इंडियाच्या बाहेर गरम पाणी विकतो. सांगतो की तुम्ही कशाला झंझट करता, मी सिस्टम लावून देतो. गरम पाणी दिले की जिम्मेदारी दिली. 80 डिग्री का चाहिए, 79 होगा तो फ्री, 80 होगा तो पैसे. So there are number of companies who is buying hot water from me. कोणी डीझल ने करतो, कोणी एलडीसी करतो, कोणी इलेक्ट्रिसिटी करतो. So that is another concept which I have followed. आणि लॉंग टर्म 25 वर्षापर्यंत कस्टमर मला भेटणार आहे. नागपूर मेट्रोचं नाव ऐकलंय? नागपूर मेट्रोला मी पॉवर देते एका स्टेशनला. तो 4 रुपये 10 पैसे में आपको पावर देते हैं. इन्वेस्टमेंट मेरी पावर वो परचेस करें और ओवर द पीरियड ऑफ टाइम बिजनेस का सस्टेनेबिलिटी पाहिजे. रोज जाके कस्टमर ढूंढने वाला 5 जब तक आपके पैर चलेंगे तब तक वो जिंदा रहेगा. कौन ते होता है गाना, जब तक आप नाचते रहोगे तो उसका वो जिंदा रहेगा. अमिताभ बच्चन आणि ते सगळं होतं सुले करतात. तसंच जेव्हा तुमच्याकडे सस्टेनेबल सोल्युशन, सस्टेनेबल फायनान्शियल 25 इयर्स पर्यंत राहणार नाही किंवा 30 वर्षापर्यंत राहणार नाही. तुम्ही हर सगळे नवीन कस्टमर शोधायला जाणार आणि तुम्ही नाही जाऊ तिकडे तर तुमची इंडस्ट्री. सो देयर इज अ लॉंग टर्म प्लॅनिंग फॉर वेअर यू गेट अ रेव्हेन्यू. ते सोलर पीपीए जे आहे त्याचं पॉवर परचेस अग्रीमेंट रेल्वे फक्त आम्ही पॉवर रेल्वेला पण ऑफर विकतो. प्रोजेक्ट सांगितलं की ज्यांना नवीन प्लांट टाकायचे त्यांच्याकडे जमिनी आहे आणि त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांना काय करायचं समजत नाही, त्यांना काय करायचं करतो. इंडस्ट्रियल प्रोजेक्ट फॉर वीट जे तुम्हाला सांगितलं. एअरपोर्टाचे माहिती नाही. एअरपोर्टाचे स्वयंपाक सोलर वरती होतो. तुमच्या घरी 2 प्रकारची एनर्जी आहे. आपण जे एसी वापरतो ते आहे सिलेंडर. सो आय एम सेलिंग सिलेंडर हीट एनर्जी द नंबर ऑफ कंपनी. म्हणजे तुम्हाला पार्कमध्ये पार्क आहे. सोलर इन्सेक्ट ट्रॅपर आजकाल जैविक शेती म्हणजे त्याच्यावरती एक प्रॉडक्ट डेव्हलप केले. दॅट इज ऑल्सो पेटेंटेड वन. सोलर कॉन्सन्ट्रेटर्स आहेत, कुकर्स आहेत. नेव्ही सोबत ब्रँड पाहिजे असतो. बिना ब्रँड काय नेव्ही इज द ब्रँड. त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन करून 5 वर्षापर्यंत R&D मध्ये काम केलं, काही प्रोजेक्ट डेव्हलप केलेले आहेत. मग एक नेव्ही 4 पार्ट तयार केला, तसंच नेव्हीला एक पार्ट तयार केलेला होता.